नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निकाल शिवसेनेचा लागलेला आहे, मात्र चर्चा मनसेची सुद्धा होते आणि या निमित्तानं अजित पवार गटाची बहुमताबद्दल बदललेली भूमिका सुद्धा व्हायरल होते. बघूया एक रिपोर्ट. घटना आणि पदरचनांचा दाखला देतानाच विधिमंडळ पक्षातलं बहुमत म्हणजेच राजकीय पक्ष असल्याचं काल नार्वेकरांनी निकालामध्ये म्हटलं. मात्र त्या यावरून सोशल मीडियामध्ये अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. हाच न्याय जर मनसेला लावला तर मग मनसे हा विधिमंडळ पक्ष त्यांचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटलांना मिळू शकतो का, अशी चर्चा रंगली, ज्यावरून अजित पवार गटाच्या भूमिकांची देखील गोची झाली. नेमकी काय चर्चा रंगते त्याआधी विधिमंडळ आणि राजकीय पक्ष यातला फरक काय ते समजून घेऊया. कोर्टातील शिंदे ठाकरेंमधला खटला हा मुख्यतः राजकीय पक्ष मोठा की विधिमंडळ पक्ष मोठा यावरच उभा होता. राजकीय पक्षाचे दोन भाग पडतात, एक राजकीय आणि दुसरा विधिमंडळ पक्ष. राजकीय पक्ष म्हणजे खालपासून वरपर्यंत असलेला अख्खा पक्ष, ज्यामध्ये कार्यकर्त्यांपासून आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच, पक्षप्रमुख असे सर्व घटक येतात. विधिमंडळ पक्षामध्ये फक्त सभागृहामध्ये निवडून गेलेले आमदार यांचा समावेश असतो. विधिमंडळ पक्ष हा राजकीय प्रमुखाच्या इच्छेनुसार सभागृहामध्ये आपला नेता निवडतो, म्हणजे सभागृहातल्या पक्षाचे अधिकार त्याच्याकडे जातात. राजकीय पक्षाचा प्रमुख हा सभागृहामध्ये असतोच असं नाही. आता उदाहरणामधून समजून घ्यायचं असेल तर फुटीआधी निर्विवादपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादी या राजकीय पक्षाचे प्रमुख होते, तर सभागृहातल्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते अर्थात प्रमुख म्हणून जयंत पाटील. आता विरोधाभास असा आहे की जेव्हा निवडणूक आयोगाने विधिमंडळ बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदेला शिवसेना दिली, तेव्हा तो निर्णय अयोग्य आहे असं म्हणण्यात स्वतः अजित पवारांसह अजित पवार गटाचे नेते आघाडीवर होते. मात्र राष्ट्रवादीमध्येच फूट पडल्यानंतर त्यांच्याच नेत्यांनी बहुमताच्या निर्णयाचं समर्थन केलं. मनसे हा एक पक्ष आहे समजा, आणि मनसेचे एक आमदार आहे. आता मनसेचे एक आमदार जर त्यांनी राज ठाकरे यांच्या विरुद्ध काही बोलून त्यांनी तो पक्ष सोडला आणि मी त्या पक्षात नाही आणि माझाच पक्ष आहे मनसे, हा असे जर निर्णय हे लागले तर पुढे या असे प्रश्न निर्माण होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे सगळा अजितदादाच्या नेतृत्वाखाली जमलेला आहे. आपल्याला सांगितलं जाईल की हे होईल ते होईल, डिस्क्वालिफाय, आमका काही होणार नाही. अरे आम्हाला सुद्धा कायदे कळतात आणि आम्ही सुद्धा जे आहे सगळी व्यवस्था करूनच कायद्याची जे आहेत ॲफिडेव्हिट सहित आलेला. आणि काल तर कहर केला, ज्यांच्या वडिलांनी शिवसेना काढली त्यांच्याच मुलाकडनं ते शिवसेना नाव तुम्ही काढून घेताय. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, हे निवडणूक आयोगाने त्यांची नोंद घ्यावी. खासदार असतील, आमदार असतील, याचा सर्वात जास्त आकडा हा अजितदादांच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही त्यात संभ्रम निर्माण करू नये. कायदेशीररित्या पक्षचिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांकडेच आहे. खुद्द छगन भुजबळ आणि अजित पवार मनसेचं उदाहरण देत बहुमताच्या निर्णयाला अयोग्य ठरवत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कायदा जरी एकच असला तरी त्याचे अर्थ, अन्वयार्थ आणि संदर्भ परिस्थितीनुसार बदलता येतात आणि बदललेही जातात. त्यामुळे ठाकरे शिंदे नंतर दोनही पवारांमधल्या खटल्यात काय होईल हे पाहणं महत्वाचं असेल, कारण ठाकरे शिंदेप्रमाणेच या खटल्याची सुनावणी सुद्धा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या टेबलवर आहे. आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता मला सांगा, ते म्हणतात की बाबा 40 आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं. मग एखाद्या पक्षाचा 1 किंवा 2 आमदार असतील, ते 1 किंवा 2 आमदार दोन्ही बाजूनी गेले. आता मनसेचं उदाहरण घ्या, मनसेचे एक आमदार आहेत, ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच, इंजिन पण माझा आणि पक्षही माझा. मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का? राजू पाटीलला आमच्या विचारायचं पण आहे की घेता का म्हणून. एकदा बघा, हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळते ते कळेल तुम्हाला. दिवस रात्र आम्ही बर्नॉल लावत असतो.
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.